हॅलो फ्रेंड्स, रॉयल शिव सुजाता ह्या चॅनलमध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे. आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री 2025 शुभ मुहूर्त, पूजाविधी, कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच सटीक उपाय कोणते आहेत व घरामध्ये कोणत्या धातूचे शिवलिंग असावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शिव सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त श्रद्धा व विश्वासाने व्रत करून विधीपूर्वक शिवपार्वतीची पूजा करतात. आता आपण पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा मुहूर्त कोणता आहे ते. 26 फेब्रुवारी 2025 बुधवार या दिवशी महाशिवरात्री आहे. शिवपुराणाच्या नुसार ब्रह्मा विष्णू यांचा वाद शांत करण्यासाठी शिवलिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते. ज्या दिवशी ही घटना झाली तो दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी होती. म्हणूनच या दिवशी महाशिवरात्री हा दिवस साजरा करतात. ह्या दिवशी प्रत्येक शिव मंदिरामध्ये विशेष पूजा करून व्रत केले जाते. महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान भोलेनाथ पृथ्वीवरील शिवलिंगामध्ये विराजमान होतात. त्यामुळे या दिवशी शिव उपासना केल्याने उत्तम फळ प्राप्त होते. या दिवशी सर्वजण प्रभूची पूजा अर्चा करतात. बरेच लोक आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करतात. भगवान भोलेनाथ बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने येतात. पण महाशिवरात्री ह्या दिवशी शिवभक्त बेलपत्रांनी भगवान शिव यांची पूजा केल्याने त्यांच्या धनासंबंधित सर्व अडचणी दूर होतात. महाशिवरात्री तिथी पंचांगानुसार कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीची सुरुवात 26 फेब्रुवारी सकाळी 11:08 सुरू होत असून समाप्ती 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निशा काळमध्ये भगवान शिव यांची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर भगवान शिव यांची पूजा केली जाते किंवा सूर्यास्ताच्या नंतर केली जाते. यावेळी केलेली साधना विशेष महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. पौराणिक मान्यता अनुसार 4 प्रहर म्हणजेच यथाश्रद्धा, यथाप्रहर, यथास्थिती व यथा उपचार असे आहेत. त्यानुसार साधना केली जाते. 4 प्रहरमधील साधनाने धन, यश, प्रतिष्ठा व समृद्धी प्राप्त होते. ज्यांच्या जीवनामध्ये संतान संबंधित बाधा येत आहेत त्यांनी ही साधना नक्की करावी. 4 प्रहर पूजेची वेळ. प्रथम प्रहरची वेळ संध्याकाळी 6:19 ते रात्री 9:26 दुपार प्रहरची वेळ रात्री 9:26 पासून मध्यरात्री 12:34 तिसऱ्या प्रहरची वेळ मध्यरात्री 12:34 पासून 27 फेब्रुवारी पहाटे 3:41 चौथ्या प्रहरची वेळ 27 फेब्रुवारी सकाळी 3:41 पासून सकाळी 6:48 पूजेची वेळ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे आपण पाहू शकता. महाशिवरात्री दुर्लभ संयोग. पंचांगानुसार कृष्ण पक्ष तिथी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी बुधवार या दिवशी घनिष्ठा नक्षत्र, परीघ योग, शकुनीकरण व मकर राशीच्या चंद्राच्या उपस्थिती येत आहे. या दिवशी 4 प्रहरमध्ये साधना केल्याने भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते. या दिवशी शिव मंदिरमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी चालू होते. शुभ संयोग व शुभ मुहूर्तामध्ये भगवान शिव यांची आराधना केल्यास मनोवांछित फळ प्राप्त होते. पूजा करताना महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. त्यामुळे विशेष कृपा प्राप्त होऊन सुख शांती टिकून राहते. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. भगवान शिव यांचा अभिषेक करताना पुढील वस्तू वापरा. मध वापरून अभिषेक करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात व भगवान शिव यांची कृपा मिळते. भगवान शिव यांचा रुद्राभिषेक दही वापरून करा. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. भगवान शिव यांचा अभिषेक उसाच्या रसाने केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते.
भगवान शिव यांचा अभिषेक करताना 108 वेळा ओम पार्वती पतये नमहा हा मंत्र म्हणावा. असे केल्याने जीवनामध्ये संकटे येत नाहीत. भगवान शिव यांची पूजाविधी. महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान शिव यांचा पंचामृताने अभिषेक करा. पाण्यामध्ये केसर घालून 8 लोटे पाणी घेऊन अभिषेक करावा व पूर्ण रात्र दिवा लावून ठेवावा. चंदनाचा तिलक लावावा. बेलपत्र, भांग, धतुरा, उसाचा रस, तुळशीपत्र, जायफळ, कमळगट्टा, फळ, मिष्टान्न, गोड पान, अत्तर व दक्षिणा ठेवा. मग सर्वात शेवटी केशर घालून खिरीचा भोग ठेवावा. मग प्रसाद म्हणून वाटावा. घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना कशी करावी? जे शिवभक्त शिव मंदिरमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांनी घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करून पूजा करावी. घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर महाशिवरात्री ह्या दिवशी शुभ आहे. त्यासाठी लहान आकाराचे शिवलिंग आणावे, कारण की मोठ्या आकाराचे शिवलिंग मंदिरमध्ये स्थापित करतात. शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की घरातील शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या पहिल्या पेरापेक्षा मोठे असू नये. त्याचबरोबर श्री गणेश, माता पार्वती व कार्तिक स्वामी व नंदीची पण प्रतिमा ठेवावी. शिवलिंग सोने, चांदी, पितळ, मातीचे किंवा दगडाचे शुभ मानले जाते. ॲल्युमिनियम, स्टील किंवा लोखंडी धातूचे शिवलिंग असू नये. आपण दुसऱ्या धातूचे किंवा स्फटिकाचे सुद्धा शिवलिंग स्थापित करू शकता. शिवपरिवाराची पूजा केल्यास त्याचे फळ आपल्याला लवकरच मिळते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.